नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 80 आहे। सॉरी, या ठिकाणी प्रश्नपत्रिका क्रमांक 81 आहे। या ठिकाणी पहा आपण काय करत आहोत तर टीसीएस आणि आयबीपीएस ने विचारलेले प्रश्न म्हणजे टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। ओके, मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, 1905 मध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली। आता या ठिकाणी काय विचारलंय, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, भारत सेवक समाज। काय, भारत सेवक समाज। मग आपल्याला विचारलंय की भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती, तर ती केली होती पहा गोपाळ कृष्ण गोखले यांनी। आणि ही कधी केली होती स्थापना, तर 1905 साली केली होती। म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी कधी केली। मग ती कधी केली होती, तर ती 1905 साली केली होती। ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं की भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली, तर ती कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती मित्रांनो, पुणे या ठिकाणी भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली होती। कधी करण्यात आली होती, 1905 साली। ओके, त्याच्यानंतर भारत सेवक समाजाची एक शाखा सेंदुर्जा या ठिकाणी उघडण्यात आली होती। हे सेंदुर्जा कुठे, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। ओके, त्याचबरोबर भारत सेवक समाजाच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता पहा, तर देशभक्ती निर्माण करणे, त्याचबरोबर स्वार्थ त्यागाची शिकवण देणे, याच्यासाठी काय केली होती, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905 साली पुणे या ठिकाणी केली होती। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारले पहा, भारतीय शास्त्रीय नृत्याच्या कोणत्या प्रकाराला तंजोर चौकडीचे मोठे योगदान आहे। मग भारतीय शास्त्रीय नृत्याच्या भरतनाट्यम या प्रकाराला तंजोर चौकडीचे काय मोठे योगदान आहे। या ठिकाणी तुम्हाला भारतातले जे शास्त्रीय नृत्य आहेत ना, हे शास्त्रीय नृत्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय करायचं मित्रांनो, अभ्यास करायचा आहे। का करायचा आहे, तर टीसीएस शास्त्रीय नृत्यावरती भरपूर सारे प्रश्न विचारत आहे। एकतर काय विचारत आहे की कोणतं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी असं विचारलं जातं की कोणत्या शास्त्रीय नृत्याचे कोण नृत्यक आहेत किंवा कलाकार आहेत असं पण विचारलं जातं। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे। मग ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वसलेला आहे। त्याच्यानंतर अजून एक टीसीएसचा आवडता चॅप्टर तो म्हणजे काय, राष्ट्रीय उद्यान। टीसीएस काय करत आहे, राष्ट्रीय उद्यान असतील किंवा अभयारण्य असतील याच्यावरती भरपूर प्रश्न विचारत आहे। मग तुम्हाला काय करायचंय, महाराष्ट्रामधले जे सगळे राष्ट्रीय उद्यान आहेत हे महाराष्ट्रामधले सगळे राष्ट्रीय उद्यान तुम्हाला तोंडपाठ करायचे। त्याचबरोबर भारतामधील सुद्धा राष्ट्रीय उद्यान तुम्हाला पाठ करायचे। भारतामधलं कोणतं राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये हे पाठ करायचे आणि महाराष्ट्रामधले कोणतं राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला पाठ करायचे। मग महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत किंवा किती राष्ट्रीय उद्यान आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत किंवा एकूण 6च काय आहेत, राष्ट्रीय उद्यान आहेत। ओके, मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते। मग महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान किंवा ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हाच आपल्याला प्रश्न होता आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि याची स्थापना कधी झाली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। का विचारला जाऊ शकतो, तर हे पहिलं आहे। मग याची स्थापना कधी झाली होती, 1955 साली। त्याच्यानंतर पहा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलं जातं, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, तर हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, त्यालाच पेंच राष्ट्रीय उद्यान असं सुद्धा म्हटलं जातं, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि हे महाराष्ट्रामधील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे। मग प्रश्न विचारला जातो की क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रामधील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणतं, तर ते कोणतं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, त्यालाच काय म्हटलं जातं, पेंच राष्ट्रीय उद्यान असं सुद्धा म्हटलं जातं। ओके, याची स्थापना कधी झाली, तर 1983 साली। म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं, ज्या वर्षी भारताने वर्ल्ड कप जिंकला होता कपिल देवच्या नेतृत्वाखाली, त्या वर्षी काय झाली होती, पेंच राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न 4 नंबर काय सपा, चौथं कोणतं आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, हे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहे, बोरिवली या ठिकाणी आहे। ओके, त्याच्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे काय क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे, हे कुठे आहे मित्रांनो, तर हे अमरावती या ठिकाणी, यालाच
मेळघाट राष्ट्रीय उद्यान असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान किंवा याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असं सुद्धा म्हटलं जातं. मग नाव दोन्ही लक्षात ठेवा. चांदोली राष्ट्रीय उद्यान पण लक्षात ठेवा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे पण लक्षात ठेवा. हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग. याची निर्मिती कधीची आहे? 2004 ची आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटचं राष्ट्रीय अभयारण्य कोणतं आहे? तर हे आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. ओके. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. मित्रांनो आपण काय केलेलं मित्रांनो, तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे. ओके. अतिशय दर्जेदार, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आपली टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर दिले जातील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये दिल्या जातील. त्या सुद्धा कशा दिल्या जातील? आन्सर की सहित म्हणजेच उत्तरासहित दिल्या जातील. ओके. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. मग या नोट्सचा जरी तुम्ही अभ्यास केला मित्रांनो तरी तुम्ही 180+ मार्क तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, फक्त तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी. मग या ठिकाणी कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा. मराठी विषयाचे असतील, सगळ्यात अवघड विषय इंग्रजी विषयाच्या नोट्स असतील, गणित व बुद्धिमत्ता TCS पॅटर्ननुसार गणित व बुद्धिमत्ता नोट असतील, इतिहास विषयाच्या नोट्स असतील, भूगोल विषयाच्या असतील, राज्यशास्त्राच्या असतील, विज्ञानच्या असतील, त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या सुद्धा नोट्स असतील. ओके. म्हणजे तलाठी भरतीच्या सगळा सिलेबस आपण या ठिकाणी आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेला आहे. ओके. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर 150 रुपये किंमत आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो तर ही तुम्हाला ऑफरमध्ये फक्त काय होईल? 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. ओके. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर आपलं गुगल पे असेल किंवा फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. तुम्हाला काय करायचं? या नंबरवरती काय करायचं आहे? 99 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा काय करायचा? स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा? आपल्या व्हॉट्सअपला टाकून द्यायचा आहे, व्हॉट्सअपवरती शेअर करायचा आहे. हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे 96 89 14 16 30. ओके. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 10 पेपर, तलाठी भरतीचे सगळे 2011 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी दिल्या जातील. ओके. पुढचा प्रश्न आहे 4 नंबर. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला त्यांच्या जोकर बनला किंगमेकर या कादंबरीसाठी 2021चा बाल पुरस्कार, आता बाल साहित्य पुरस्कार असतो, या ठिकाणी साहित्य शब्द राहिलेला आहे, बाल साहित्य पुरस्कार मिळाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग बाल साहित्य पुरस्कार 2021चा कोणाला मिळालेला आहे? तर तो संजय वाघ यांना मिळालेला आहे. कोणत्या कादंबरीसाठी मिळाला आहे हे पण लक्षात ठेवा, जोकर बनला किंगमेकर. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाल साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषेसाठी दिला जातो? तर तो एकूण 24 भाषेसाठी दिला जातो. या 24 भाषा कोणत्या? तर आपल्या राज्यघटनेमधल्या 12 भाषा, त्याचबरोबर इंग्रजी आणि राजस्थानी या मिळून एकूण किती? 22 भाषा, सॉरी एकूण किती? 24 भाषांना हा काय केला जातो? पुरस्कार दिला जातो. या 22 भाषा कोणत्या येतात? परिशिष्ट 8 मध्ये असणाऱ्या 22 भाषा. ओके. आता याचं स्वरूप काय पहा, 50,000 रुपये आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुढचा प्रश्न आहे 5 नंबर. खालीलपैकी कोणते आम्ल मुंगीच्या नांगीमध्ये प्रामुख्याने असते? मग मुंगीच्या नांगीमध्ये कोणतं आम्ल असतं? तर फॉर्मिक ऍसिड असते, फॉर्मिक आम्ल असते. खूप इम्पॉर्टंट आहे प्रश्न, जशाचा तसा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न काय? 6 नंबर पहा. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक नाही? आता कोणतं खरीप पीक नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग जर तुम्ही खरंच शेतकरी असाल तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वाचायची गरज नाही, अभ्यासाची गरज नाही. ऑप्शन काय दिलेत पहा, तांदूळ, नाचणी, गहू आणि बाजरी. मग यापैकी गहू हे काय मित्रांनो? हे खरीप हंगामातील पीक नसून गहू हे काय मित्रांनो कोणत्या हंगामातील पीक आहे? तर गहू हे रब्बी हंगामामधील पीक आहे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे खरीप हंगाम कधी असतो? तर तो जून ते सप्टेंबर दरम्यान असतो. त्यालाच आपण पावसाळा सुद्धा असं म्हणतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये जी पिकं घेतली जातात त्याला खरीप हंगाम म्हणतात. मग खरीपामध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात पहा, ज्वारी घेतली जाते, बाजरी, तांदूळ, कापूस, उडीद, तूर आणि सोयाबीन ही पिकं काय केली जातात? खरीप हंगामामध्ये घेतली जातात. त्याच्यानंतर
रब्बी हंगाम कोणता असतो? ऑक्टोबर ते फेब्रुवारी असतो, त्यालाच आपण काय म्हणतो? हिवाळा असं सुद्धा म्हणतो. मग याच्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी ही पिकं घेतली जातात. त्याचबरोबर उन्हाळी हंगाम म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यात सुद्धा पिकं घेतली जातात. फेब्रुवारी ते मे दरम्यान त्याला काय कोणकोणते पिकं घेतात पहा? भुईमुग आणि सूर्यफूल ही महत्त्वाची पिकं काय उन्हाळ्यामध्ये घेतली जातात. त्याचबरोबर उन्हाळी पिकामध्ये बाजरी पण घेतली जाते. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्वारी पण घेतली जाते. ज्वारी हे असं पीक आहे, ह्या तिन्ही हंगामामध्ये हे पीक घेतलं जातं. ओके, परंतु सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या हंगामामध्ये निघतं ज्वारीचं? तर ते रब्बी हंगामामध्ये निघतं. ओके, पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने इंग्लंडच्या शासक राणी एलिझाबेथ कडून सनद मिळवली? मग ईस्ट इंडिया कंपनीला राणी एलिझाबेथ यांनी कधी सनद दिली होती? तर इसवी सन 1600 मध्ये राणी एलिझाबेथ यांनी ईस्ट इंडिया कंपनीला सनद दिली होती. सनद काय दिली होती? तर पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची एकाधिकार दिला होता किंवा अधिकार दिला होता. ओके, मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? मग ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी काय झाली होती? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस या कंपनी कोणत्या क्षेत्रामध्ये स्थापन झाली होती? तर ती फक्त व्यापार करण्यासाठी स्थापन झाली होती. या कंपनीचे संस्थापक कोण होते पहा? जॉन ऑड्स आणि जॉर्ज व्हाईट यांनी काय केली होती? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय कुठे होतं? लंडन या ठिकाणी होतं. आणि ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील पहिली वखार कोणत्या शहरामध्ये स्थापन केली? प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. मग कोणत्या शहरामध्ये वखार स्थापन केली होती? सुरत या शहरामध्ये. कधी? 1608 साली. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबर. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ठराविक संख्येने सदस्य दर डॅश वर्षांनी निवृत्त होतात. मग विधान परिषदेमधील सदस्य दर 2 वर्षांनी काय होतात? तर ठराविक सदस्य निवृत्त होतात. ओके, मग या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला जातो, विधान परिषदेची रचना कोणत्या कलमामध्ये आहे? तर विधान परिषदेची रचना कलम 171 मध्ये आहे. विधान परिषदेची निर्मितीची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर ती कलम 169 मध्ये विधान परिषदेच्या निर्मितीची तरतूद आहे. ओके, त्याच्यानंतर विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते मित्रांनो? तर ती विधानसभेच्या 1/3 किंवा कमीत कमी 40 एवढी सदस्य संख्या काय असते? विधान परिषदेची असते. ओके, आता ही जी विधान परिषदेची सदस्य संख्या आहे ही कशाने ठरवली जाते? तर ही संसदीय कायद्याद्वारे ठरवली जाते. म्हणजे केंद्र सरकार ठरवू शकतं की विधान परिषदेची सदस्य संख्या किती ठेवायची. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सध्या भारतामध्ये किती राज्यात विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे? तर भारतामध्ये सध्या फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे. मग हे 6 राज्य कोणकोणते आहेत तुम्हाला तोंडपाठ ठेवायचे पहा. उत्तर प्रदेश आहे योगीचं सरकार, बाबाचं सरकार. बिहार आहे नितीश कुमारांचं सरकार. महाराष्ट्र एकनाथ शिंदे. कर्नाटक काँग्रेसचं सरकार. आंध्र प्रदेश आहे आणि तेलंगणा आहे. ओके, या 6 राज्यामध्ये काय विधान परिषद आहे. जर तुम्ही जुनं एखादं पुस्तक वाचत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं असेल 7 राज्यामध्ये विधान परिषद होते. मग हे 7वं राज्य कोणतं होतं? तर ते होतं जम्मू आणि काश्मीर. सध्या हे राज्य काय केलेलं आहे? बरखास्त केलेलं आहे. आणि या ठिकाणी कशाची निर्मिती केलेली आहे? केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केलेली आहे. ओके, मग महाराष्ट्रातली जी विधान परिषद आहे हिची स्थापना कधी झाली होती पहा? तर हिची स्थापना 1936 साली झाली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर ती सदस्य संख्या 78 आहे. आणि विधानसभेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या? तर ती 288 आहे. या दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ही विधान परिषद आहे आणि ही विधानसभा आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन होतं. ओके, पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग काय विचारले? पहिलं विधान पहा, जी गावे शहरे बनण्याच्या प्रक्रियेत आहेत त्यांची नगरपंचायत आहे. दुसरं विधान काय दिलंय? नगरपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. काय? दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो? बरोबर आहे. मग आपलं पर्याय उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 असेल. 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं काय असणार या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, मग आता या ठिकाणी नगरपंचायतीची निर्मिती करण्यासाठी लोकसंख्येची अट आहे. ती लोकसंख्या किती पाहिजे पहा? 10,000 पेक्षा जास्त पाहिजे आणि 25,000 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे लोकसंख्या किती पाहिजे? 10,000 ते 25,000 दरम्यान काय पाहिजे? लोकसंख्या पाहिजे. कशासाठी? नगरपंचायतीची निर्मिती करण्यासाठी.
पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश नदी खोऱ्यांचा समावेश होतो. मग महाराष्ट्रामध्ये एकूण किती महत्वाची नदी खोरे आहेत मित्रांनो? तर याचं उत्तर आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रमुख नदी खोरे आहेत. मग ही 6 प्रमुख नदी खोरे कोणकोणते आहेत पहा. तर सर्वात मोठं नदी खोरं आहे गोदावरी नदी खोरं. याने महाराष्ट्राच्या 49% भाग व्यापलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा TCSनी प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर भीमा नदी खोरं, कृष्णा नदी खोरं. आता हे लक्षात ठेवा, भीमा नदी जरी कृष्णा नदीची उपनदी असली तरी महाराष्ट्रामध्ये काय आहेत, दोन्ही स्वतंत्र नद्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या भूगोलचा किंवा महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचा अभ्यास करताना कृष्णा नदी खोरं वेगळं मानलं जातं आणि भीमा नदी खोरं वेगळं मानलं जातं. फरक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर तापी, पूर्णा, वर्धा, वैनगंगा. आता या जरी गोदावरीच्या उपनद्या असल्या तरी हे सुद्धा काय केलं जातं, एक वर्धा वैनगंगा नद्यांचं वेगळं खोरं मानलं जातं. आणि कोकणातील नद्या. ओके. मग हे 6 महत्वाचे काय महाराष्ट्रामधील प्रमुख नदी खोरी आहेत. किती आहेत? 6 आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे 11 नंबर, एशियाटिक रिसर्च नावाच्या जर्नलमध्ये खालीलपैकी कोण सहभागी नव्हते? मला काय प्रश्न कळाला नाही पण त्यांनी उत्तर हे दिलं होतं की थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले हे काय नव्हते, एशियाटिक रिसर्च नावाच्या जर्नलमध्ये सहभागी नव्हते. मग एशियाटिक रिसर्च नावाच्या जर्नलमध्ये सहभागी कोण होते? विल्यम जोन होते, हेनरी थॉमस कोलब्रुक होते आणि नॅथॅलियन हल्डेड होते. बऱ्याच वेळेस काय होतात असे प्रश्न मित्रांनो, जशाच्या तसे रिपीट होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला डोक्यात ठेवायचे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना हटवण्यासाठी भारतीय संसदेच्या 108 सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या पहिल्या प्रस्तावावर चर्चा कोणत्या वर्षी झाली होती? मग कधी चर्चा झाली होती? तर 1991 साली झाली होती. पहा 1991 मध्ये काय पहा, न्यायमूर्ती व्ही रामास्वामी यांना पदावरून दूर करण्यासाठी काय महाभियोगाची कार्यवाही सुरू केली होती. सदस्यांनी लेटर दिलं होतं, राष्ट्रपतींनी पण ते स्वीकारलं होतं, परंतु तेवढ्यात काय झालं, त्यांनी राजीनामा देऊन टाकला. ओके. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर, विधान परिषदेचे कामकाज डॅश डॅश यांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते. भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. आता काय विचारलंय पहा, विधान परिषदेचं विचारलं आहे. मग विधान परिषदेचा कोण असतो? तर सभापती असतो. कोण असतो? सभापती. मग विधान परिषदेचं कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालतं? सभापतीच्या. आणि विधानसभेचं कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली चालतं? विधानसभा. तर विधानसभेचा कोण असतो? अध्यक्ष असतो. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही सध्या ऐकलं असेल ते 16 अपात्र आमदाराचं प्रकरण कोणाच्या हातामध्ये आहे? तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. म्हणजे विधानसभेचा कोण असतो? अध्यक्ष असतो. आणि विधान परिषदेचा कोण असतो? सभापती असतो. तसंच आहे लोकसभेचा कोण असतो? अध्यक्ष असतो. लोकसभा कोण असतो? अध्यक्ष. आणि राज्यसभेचा कोण असतो? सभापती असतो. ओके, लक्षात ठेवा. राज्यसभा कोण असतो? सभापती असतो. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कशाची? भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्थापना कधी झाली होती? 1988 साली झाली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे 15 नंबर, खालीलपैकी कोणती रचना राष्ट्रकूट वंशाच्या शासकाने कोरली होती? राष्ट्रकूट वंशाच्या शासकाने कोणती रचना कोरली होती याचे विचारले. ऑप्शन काय दिलेत पहा, कोरला लेणी चैत्यगृह, रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, अजिंठा येथील गुहा क्रमांक 16 आणि एलोरा येथील कैलास मंदिर. मग आपलं उत्तर काय असणार आहे? एलोरा किंवा वेरूळ या ठिकाणचं कैलास मंदिर हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके. मग एलोरा म्हणा किंवा वेरूळ म्हणा, आपण काय म्हणतो? अजिंठा वेरूळ. म्हणजे आपण वेरूळ म्हणतो, इंग्लिशमध्ये यालाच काय म्हटलं जातं? एलोरा म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रकूट साम्राज्याचा संस्थापक कोण आहे हे पण विचारलं जातं. मग संस्थापक कोण होता? तर तो दंतीदुर्ग होता. त्याच्यानंतर राष्ट्रकूट हे सुरुवातीला कोणाचे मांडलिक होते? तर हे बदामीच्या चालुक्यांचे मांडलिक होते. राष्ट्रकूटांचे सत्ता केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं होतं पहा? लातूरला होतं, मानला होतं आणि नंदीवर्धन या ठिकाणी होतं. त्याचबरोबर ही जी कैलास लेणी आहे, या कैलास लेणीची निर्मिती कोणी केली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याने काय केली होती? कैलास लेणी निर्माण केली होती किंवा कैलास लेणी खोदली होती. ओके. पुढचा प्रश्न 16 नंबर, कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते? मग कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते. असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणता दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो? तर कोणता दिन केला जातो पहा, कोणता दिवस केला जातो?
23 जानेवारी हा दिवस काय केला जातो? पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. ही कोणाची जयंती आहे? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी झाला? तर तो 23 जानेवारी 1897 रोजी. कुठे झाला होता? कटक या ठिकाणी. कोणत्या राज्यामध्ये आहे कटक? तर ते ओडिसा राज्यामध्ये आहे. आणि 23 जानेवारी हा सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस कधीपासून पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो? तर तो 2022 पासून पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस बद्दल लक्षात ठेवायचे तर ते काँग्रेसच्या 1938चं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं, कोणतं अधिवेशन? हरिपूर अधिवेशन. या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 1939चं जे काँग्रेसचं त्रिपुरी अधिवेशन होतं पहा, कुठलं? त्रिपुरी अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि त्रिपुरी अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कोणाचा पराभव केला होता? तर त्यांनी पट्टाभी सीतारामय्या, पी सीतारामय्या असं म्हणतो आपण, त्यांचा पराभव या ठिकाणी त्यांनी केला होता. ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? 1939 सालीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला होता. ओके. त्याचबरोबर 21 ऑक्टोबर 1943 रोजी काय केली होती? आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती. मग प्रश्न विचारला जातो की आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? तर ती कोणी केली होती? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. कधी केली होती? तर 21 ऑक्टोबर 1943 रोजी. आणि 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचा काय झाला? या ठिकाणी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. ओके. पुढचा प्रश्न आहे 17 नंबर. सातवहन राजा हल याने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना कोणत्या भाषेत केली? मग गाथा सप्तशती ही काव्यरचना कोणत्या भाषेमध्ये केली होती? तर ही त्याने प्राकृत भाषेमध्ये केली होती. आणि कोणी केली होती? तर सातवहन राजा हाल यांनी. मग बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की गाथा सप्तशी ही प्रसिद्ध काव्यरचना कोणाची आहे? तर ही कोणाची आहे? तर ही राजा हलची आहे. आणि राजा हल हा कोणत्या राजाचा किंवा कोणत्या सम्राटाचा राजा होता? तर हा सातवहन साम्राज्याचा राजा होता. ओके. पुढचा प्रश्न आपला पाहण्या अगोदर पहा, गाथा सप्तशती ही महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील कवितांचा प्राचीन संग्रह आहे. या कविता प्रेमाबद्दल आहे, त्याला काही महत्व नाही. खालीलपैकी कोणते पुस्तके संस्कृत भगवद्गीताचा अर्थ आहे? प्रश्न जशाचा तसा रिपीट झाला होता. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला प्रश्न काय करायचे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं भरपूर अनालिसिस करायचे. आता परीक्षा TCS घेणार आहे म्हटलं तुम्हाला दोन गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. एक तर TCSने घेतलेल्या पेपरचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर तलाठी भरतीला जे प्रिव्हियस इयर पेपर झाले होते PYQ, तुम्ही 2019चे जे प्रश्न आहेत याचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार मित्रांनो. कारण परीक्षा जरी TCS घेत असली तरी सिलेबस काय आहे? तोच सिलेबस आहे. मग तुम्हाला दोन्हीचा अभ्यास करायचा आहे. TCSने घेतलेल्या प्रश्नांचा पण अभ्यास करायचा आहे आणि 2019ला विचारलेल्या प्रश्नांचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके. मग संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट कोण करतं? तर यापैकी भावार्थ दीपिका आहे. भावार्थ दीपिका कोणाची आहे? संत ज्ञानेश्वरांची आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? ज्ञानेश्वरी म्हणतो. ओके. पुढचा प्रश्न 19 नंबर. महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी किमान वय किती आहे? काय विचारलं? विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी किमान वय किती असलं पाहिजे? म्हणजे वयाची अट किती आहे? तर वयाची अट 25 वर्ष आहे. वयाची किमान 25 वर्ष जर पूर्ण केली तर आपण विधानसभेची निवडणूक लढवू शकतो. म्हणजे आमदारकीची निवडणूक तुम्ही लढवू शकता. एकदा का तुम्ही आमदार झाले बाबा तर मग तुमच्या पुढच्या 7 पिढ्याला काही करायची गरज लागत नाही. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थाची निवडणूक लढण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात? तर 21 वर्षे. आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे काय होतं पहा, जिल्हा परिषद येतं, ग्रामपंचायत येतं, पंचायत समिती येतं. आणि नागरी स्वराज्य संस्थांमध्ये काय येतं पहा, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायती असेल, कटक मंडळ असेल. मग यांच्यासाठी वयाची अट किती आहे? 21 वर्ष आहे. त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभा यांच्यासाठी वयाची अट किती आहे? 25 वर्ष आहे. राज्यसभा आणि विधान परिषद यांच्यासाठी वयाची अट किती आहे मित्रांनो? 30 वर्ष आहे. आणि राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे? 35 वर्ष आहे. ही सगळ्या तुम्हाला वयाच्या अटी लक्षात ठेवायच्यात. का लक्षात ठेवायच्यात? तर या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट आहेत. यांच्यावरती भरपूर वेळेस परीक्षेमध्ये काय केले? प्रश्न विचारलेले आहेत. TCS विचारतं, IBPS विचारतं, MPSC विचारतं, कुणीही पेपर घेऊ याच्यावरती प्रश्न विचारला जातो. अगदी महाराष्ट्राचा पेपर नाही तर दुसऱ्या एखाद्या राज्याचा पेपर असू द्या तरी सुद्धा याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ओके. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला?
कमेंटमध्ये सांगायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र।